कच्छ अस्मिता मंचतर्फे कच्छ पागडी कोणाशिरे कार्यक्रम रविवारी 7 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे कच्छ वागड या समाजातील तमाम ज्ञाती बांधवांचे नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीज। ठाण्यामध्ये कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत। अशा या नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणे गरजेचे आहे, म्हणून आषाढी बीज कच्छी नवीन वर्षाचे औचित्य साधून सुरेश गडा कच्छ अस्मिता मंचाची स्थापना सन 2006 साली केली। या मंचाचे हे 18वे वर्ष आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली। कच्छ पागडी कोणाशिरे या शीर्षकाखाली सन 2006 पासून विविध स्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तीचा, तज्ज्ञांचा, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली जाते। तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचे काम केले जाते। सन 2006 पासून ते सन 2023 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा करणाऱ्या, शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या, व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या 85 व्यक्तींना कच्छ पगडी देऊन सन्मानित करण्यात आले आहे। अशा प्रकारे गेली 17 वर्ष विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला आहे। यावर्षी सुद्धा विविध क्षेत्रात स्तुत्य उपक्रम करणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम रविवारी 7 जुलै 2024 रोजी रात्री 9:30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित केला आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली। कच्छी पागडी कोणाशिरे हा कार्यक्रम गेली 17 वर्ष आपण ठाणे गडकरी रंगायतन इथं साजरा करत असतो। यावेळी 18वं वर्ष आहे आणि यावेळी आपण 6 लोकांना पागडी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत। आत्तापर्यंत आपण 85 लोकांना पागडी देऊन सन्मानित केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे व ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब, कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आता निवडून आलेले निरंजनजी डावखरे, त्याचप्रमाणे संजयजी केळकर, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक, तसेच आमचे ठाण्याचे समाजाचे अग्रगण्य दीपकभाई भेदा, टिपटॉपवाले मनोजभाई शाह, MCAच्या ग्रुपचे जितेंद्र मेहता आणि वुडमॉलचे प्रेमजीभाई गाला हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते ह्यावेळी आम्ही 6 लोकांना विविध क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य दाखवलं आहे, मग ते नारी क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, एक आमची शैक्षणिक म्हणजे अख्ख्या भारतात तिला 99.80% मिळाल्या अशा मुलीला पण आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत।